काय झालं आहे? बाबा काय ता बाबा काच लागत. काय हया काय म्हणायचंय का? कोणी फोडणार ही काच? सरिता ये हाय सर बस. अहो बस म्हणतोय ना. अहो बस बस आहे सर ऐका ना, बस. मला लय भीती वाटता. सरिता फोटोची काच फुटलेली आहे, बाकी काय नाही झालेला. अहो काच फुटली आहे त्याच्यावरची. यो कसलो अपशकुन तर नाही ना? कसलो वाईट संकेत तर नाही ना? सरिता घाबरू नको, आपल्या पोरात काय होणार नाही. आहे घरात कोण इलेला काय? तरी कोण येतला आणि हिला तरी कोण किती असं करतला? हे बाय माहिती पण खाच फुटली हा. काय म्हणायचं आहे का? मग या घरात भीती वाटता. अहो, कसली भीती? मी असं आहे ना. ती फुटलेली काच त्या रगत. हे बाय काल यांच्या हातात काहीतरी लागला होता. आबानू हो आबानू. हा हा हळू हळू असे एकदम मोठू नका. तू हसस माका वाटला कोण? म्हणजे काल रातच्या पण वच्ची हिला नाही वाटता. रातच्या येत असा वाटला होता रे. मनाला अंतरून घालून ठेवलं होतं. रात्री लय उशीर जागा होतोय. कधी डोळं लागलो काय कळलाच नाही. सोट्या आज पण नाहीला तर काय करायचं रे सांग. हो आबानू आता वाट बघायची. अजून काय करणार आपण ना? काय करणार म्हणजे शोधूक लोक होते का? बघतोय मी पारोसा काहीतरी फिरत असत का? बघतोय मी. हो हो आबानू हो हो दा तरी लोटून घ्यावा. हो हे घे. सरिता तुला सांगून कळत नाही काय? काय होणार नाही सांगितलंय ना. चुकना तुमचीच असा की त्या बाळाचे फोटो घेऊन इलास. काय गरज होती? काय गरज होती म्हणजे? हं? बाप होणार असं आहे मी, तो हाऊस होणार, त्या घरात पोर येणारा, आनंदानं काय आणला तर काय झाला? कळता तुमचा आनंद, सगळा कळता. पण मागच्या वेळेक काय झाला आठवता ना तुमका?
माका पार झाला. सगळ्यांका आनंद झालो. बारशाची जोरात तयारी झाली. आईनी तर ना चांदीच्या साखळ्यो सोन्याची चैन केलं नी. पण काय झाला, ऐन बारशा दिवशी माझा पार आपल्या सगळ्यांका सोडून निघून गेला. सगळं आनंद एका क्षणात मावळलो. नरक झालो हो या घराचो. सरिता, मागच्या एकदा झाला ताच ह्या एक होईत असा नाही ना. पण मागच्या एक जर झाला तर ह्या एक होऊक नको म्हणून आपण काळजी घेऊक नको. मी तुमका सांगून ठेवते या, माझा पर जन्माक येत नाही. या घरात रांगूक लागत नाही ना, तवसर कसलाच कौतुक नको आणि कोणाकच काय सांगू नको. माझ्या पोरावर बाहेरच्यांचीच काय, पण या घरातल्यांची पण वाईट नजर पडता नाही. अगो या घरात कोणाची वाईट नजर पडणार त्याच्यावर? ते वर बसले असत ना, त्याचा काय भरोसा. कधी काय करतील सांगता येत नाही. मागच्या एक माझ्या पोराक घरात बाहेर काढून निघाले होते. झाला ना त्यांच्या मनासारखा. गेला माझा पोर घर सोडून, जग सोडून गेला. या एक पण काय करतील सांगता यायचं नाही. राक्षसच होते. सरिता, वच्ची वच्ची गो वच्ची 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 गो दाजी. हा वच्ची काय गमला काय? नाही 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 वच्ची वच्ची गो वच्ची वच्ची गो वच्ची काय गमला माझा? नाही रे बाबा, नाही दिसत नाही. वच्ची वच्ची गो वच्ची वच्ची गो वच्ची 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 गो. आहे हा? झाला सगळ्यांचं जेवण? अगो, तुका जेवक सांगितलंय तर तू नंतर नंतर करीत रावलंस. गे माका भूकच लागत नाही. सकाळच्या 2 भाकरे खाल्लेलं ते जिराकच नाही होते. बरा, घे ह्यो भात, ही भाजी. भाजी एवढीच असा? होय तर. डाळ आता सगळीच वाढते. हा गे नको इतकी. अगो खा गो, आता कोण खातला. छाया, पहिल्यासारखा रवलाच नाही गो. आधी कसा खाऊचा ना तुझ्यापासून दडवून ठेवचा लागत, आणि आता आता खा खा म्हटलं ना तरी काय खाऊकच नाहीस तू. आहे आधी सारख्या काय रावला आता? छाया, असं नाही. अन्न दुपारी हळद जेले काय? नाही गो, असं किती विचारतस? नाही, सगळं जेवण संपला ना म्हणून विचारलं. अगो, दुपारच्या घरात काय होता नाही होता ह्या कधी बघितलेला हा काय त्यांनी? मीच वाईच कमी करते. जर आजच्याक ना शिळा खाऊचा लागता ना, नाहीतर वाया जाता. बरं, मी माझ्या खोलीत जाऊन जेवते. कित्या हैसर बसून जेवलंस तर काय नजर लागतली काय तुका? नजर लागण्यासारखे आता काय रवला काय? छाया, जाऊ दे, मी जात आहे खोलीत जेवक. छाया, या बघ, जेवण झालं ना ही ताट मागल्या जरा काढून टाक. देते. काय या पोराचा तुका काय देऊ आता खाऊ? बघते हा काय, हा काय बघते. अरे तुकडो हा, थोडस भात हा देत आहे. हा घे रे बाबा, खा खा खा. इंदू, आबा तुम्ही? होय,
गेला होतास? अगो वच्चिक शोधत होते, खयच सापडत नाही. शोभाचे फोटो हातात घेता वणवण फिरत चिकटवत बसता. सगळ्यांका अटकता. माझा शोभा दिसला काय हो, दिसला तर माका जागा म्हणाल. घरात कधी येता कधी येत नाही. कधी कधी रातचा मध्ये उठान निघा नव जाता. आता थकलंय गो, नाही झेपत या. ते कसं समजावायचा कायच कळलं नाही. खरं सांगायचं तर माझ्यात आता जीवत नाही राहू लोक, काय सुधरत नाही. इंदू, घरातला सगळा संपला अगो. काय 2 घास असतील तर वाढशीत. अबा किती असा बोलतास? अहो तुमचाच घर हा. येवा आत येवा तुम्ही, मी पिठी भात करून घालते तुमका. हा, उपकार तुझे. काय म्हणतास पाटणकर बाई नू? बरं असं ना पाय आता? हा, काळजी घेते. आता काय करणार, आपली काळजी आपणच घ्यायला हवी. होय. तू चहा घेणार का? नाही नको, रवान दे. तुमचा आधी हो दे हा सगळा. चोंट्या, एक काम करशील का? हा वय, सांगा ना. ही पट्टी जरा बांधून दे ना. हा हा, होय तर. नडलेल्या मदत करू कस बाई. हा, एक ऐक. अजून पाय दुखता काय हो तुमचं? हो ना, पाय टेकवत सुद्धा नाहीये. काल कसं जेवण केलं ना मला माझंच माहित. अरे ओट्यासमोर उभं राहवत नव्हतं मला. शेवटी स्टूल घेतला आणि बसून कांदे चिरले. तर काय करणार, तुझे अण्णा येत पण नाही ना इथे. आहेत कुठे रे ते? माका काय माहित, असतील घराकडे. हा. अच्छा, तुला माहित नाही? नाही हो, मी वाड्याकडे पण नाही गेलो. आबांकडसून येत आहे. आबांकडून? होय तर. त्यांच्या घराकडे एकतर नक्की काय चालू आहे काय कळणार नाही हो पाटणकर बाई. वच्ची काकी शोभा शोधू घरातून बाहेर पडली, ती इलीच नाही. ती काय याड लागला. आधी इथे गावात काहीतरी दिसायची तरी, आता तर ती पण नाही दिसत. आता काय ती का शोभा सापडणार असा? हा हा, चला आता बघा जरा पाय पाय टेकून बघा. झालो हा भात. गरम हा. या, खाव. हा. भाजी नाही हा, लोणच्याची फोड देते वायच. अगो, उपाशी पोटात कित्या चव ही. तू इतक्या केलंस ना, लय झाला. जेवण. उपकार झाले तुझे. आबा, उपकाराची भाषा बोललास ना तर बोलूच नाही मी तुमच्याशी. तसा नाही, म्हणजे चुकला माझा. तुमची जेवणा झाली? होय तर. नाही, भूक लागली. अरे मगाशी ताट भरून घेऊन गेलस ना. कुत्र येलो ना, तो असो भू 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 करूक लागलो. भूक लागली होती ना, ते का मग ते का दिलंय सगळा. मग आता पांडू, बसायचं. हा, बस. आबा
मी देते त्याका काहीतरी. अगो कित्या दाट दी तुझडी. हा, पांडू तू ना. बस बस बस. बस. रे पिठी खाशील ना. हा. घे लोणचा व्हाय रे. मी देते. कर हकडे कर. हा खा. हा हा. खा खा लोणच्या वांगडा खा. जेवा तुम्ही जेवा. गरम हा गरम हा गरम हा. जमता पाय टुकू बरोबर बांधले ना मी. हा बघा चालू जमता की नाही आता. ऐक हळू 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 असं काय. बसा 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 नीट बसा बसा. घट्टच बांधलेस रे तू. अच्छा होय. हा बर थांब परत बांध. याक पाटणकर बाईनू सांगू तुमका मी. काय? मगाशी आबा काकांच्या घरी गेलो होते ना, तर ती सगळी परिस्थिती बघून आपणच त्याका जबाबदार असल्याची जाणीव माका झाली हो. एक दोन वेळा तर मनात पण माझ्या आईला की सरळ आबा काकांच्या पायावर डोका ठेवायचा आणि सगळा त्यांना सांगून टाकायचा. आता काय शोभा परत येणार नाही मग. वची काकू पण शोधायचा आणि तिका समजवायचा. शोभा काय आता सापडणार नाही म्हणा. माझ्या मनावरचा ओझा तरी कमी झाला असता हो. पण माझी हिंमत नाही झाली. सावकाश. हा बघा जरा चलू जमता की नाही तुमका आता. हा हळू 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 ऐक हळू. अण्णा ननू पाटणकर बाईंच्या पायाक लागला होता ना, म्हणून मग पट्टी लावत होते मी. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. हो ना चोंट्या. होय नानू. ऐक चोंट्याला नीट बांधता पण नाही आली. अण्णा जरा तुम्ही बांधून देता का. बरं राहिलं. वच्ची सापडत नाहीये कळलंच असेल ना तुम्हाला. नाही म्हणजे चोंट्या सांगत होता की आबा वच्चीला शोधतायत म्हणून. शोधू दे. आबा तर शोभाला सुद्धा शोधत होते. आता सापडणार हा. तेच तर म्हणते मी. वच्चीला शोधतायत. सापडणार आहे का ती. का तिला सुद्धा. अण्णा तुम्ही असं बघत जाऊ नका. भीती वाटते मला. असं वाटतं की तुम्ही मला पण असंच मारून टाकाल. अगो तुझ्यावर जीव ओवाळून टाकलंय असो सहजासहजी कसं मारू तू का.